मागील भागात आपण पाहिलं, लीलाबाईंनी प्रणीतसोबत लग्नाला होकार द्यावा म्हणून बराच वाद घातला. पण प्रणीत काही लग्नासाठी तयार होत नव्हता. काहीही करून प्रणीतकडून लग्नाचा होकार मिळवायचा म्हणून लीलाबाईंनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. त्यांच्या या कारनाम्यापुढं झुकून शेवटी प्रणीतनं लग्नासाठी होकार दिला. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 17. प्रणीतकडून लग्नासाठी होकार मिळवून लीलाबाईंनी त्यांच्या नंदेला ताराबाईंना फोन लावला. तारावंश, प्रणीतचा होकार आहे लग्नासाठी, लीलाबाई आनंदात म्हणाल्या. हो का? कसा काय तयार झाला प्रणीत लग्नासाठी? ताराबाईंनी विचारलं. अहो, तो कशाचा तयार होतोय? मीच तयार केलं त्याला, लीलाबाई म्हणाल्या. अशी कोणती जादू केली? ताराबाईंनी त्यांना विचारलं. त्याचा विचार करूच नका. प्रणीतच्या डोक्यात पुन्हा दुसरं काही येण्याआधी तुम्ही त्या लोकांना कळवा आणि पुढचं ठरवा, लीलाबाई म्हणाल्या. ठीक आहे वहिनी, मी काय म्हणते, ह्या रविवारी लग्नाची बोलणी करायला या. मी त्या लोकांना तसाच निरोप देते. ताराबाई सुद्धा अतिशय आनंदात होत्या. हो हो, येतो आम्ही. आता आधी फोन करून ही आनंदाची बातमी माझ्या ममूला आणि मीनूला कळवते, लीलाबाई म्हणाल्या आणि त्यांनी ताराबाईंचा फोन बंद करून लगेच ममताला फोन लावला. ममू, अगं मीनूलाही जोड फोन. कॉन्फरन्स का काय म्हणतात ते कर. आनंदाची बातमी सांगायची आहे, लीलाबाई म्हणाल्या. हो हो आई, 1 मिनिट, ममता लीलाबाईंना म्हणाली. तिनं मीनाक्षीला कॉन्फरन्स कॉलवर घेतलं. आई बघ, तायडी पण आलीये, सांग आता. ममू, मीनू, तुमच्या भावाचं लग्न ठरलं बरं का, लीलाबाई म्हणाल्या. काय? कधी आणि कुठं? म्हणजे कुणासोबत? मीनाक्षीला आश्चर्याचा धक्का बसला. हो ना, आपण तर नंतर एकही मुलगी बघायला गेलो नाही. आई, तू मुलगी न बघताच लग्न ठरवलं की काय? ममता म्हणाली. की एकटीच जाऊन मुलगी बघून आलीस? आम्हाला सांगितलंही नाहीस. आम्ही आलो असतो ना सोबत, मीनाक्षी म्हणाली. गप्पा ग, मुलगी तुमच्या पाहण्यातलीच आहे, लीलाबाई म्हणाल्या. कोण ग? मीनाक्षीनं विचारलं. अगं, आपण तारावंशकडे गेलो होतो ना मुलगी बघायला, तीच मुलगी, लीलाबाई म्हणाल्या. ती? अगं, पण ती मुलगी तर प्रणीतला पसंत नव्हती ना, ममताला आश्चर्याचा धक्का बसला. गप ग, आज ही वाक्य बोललीस, पुन्हा बोलू नकोस. प्रणीत तयार आहे लग्नाला, लीलाबाई म्हणाल्या. आई, काय पाहिलंस ग त्या मुलीत? आपण अजून एखाद्या 2 मुली बघूया ना,
मिळेलच एखादी चांगली मुलगी. ममता म्हणाली. आपलं घरदार सांभाळणारी आहे एवढं बस आहे ना. लीलाबाई तिला म्हणाल्या. अगं पण ती दिसायला कशी आहे? जरा चांगली मुलगी बघूया ना आपण. मीनाक्षी म्हणाली. हे बघा, हीच मुलगी शहरात राहणारी असती तर तिच्या राहणीमानात फरक असता ना. खेड्यातल्या मुली कशा असतात राहायला? तिथल्या वातावरणात राहतात त्या तशा. एवढ्यासाठी नकार द्यायचा का? लीलाबाई म्हणाल्या. बघ बाई, तुला सून म्हणून चालत असेल तर आम्हाला काही हरकत नाही. मीनाक्षी म्हणाली. आता कसं बोललात? आता तयारीला लागा. पुढच्या रविवारी जायचंय लग्नाची बोलणी करायला. तुमच्या घरातल्या लोकांनाही सांगा. लीलाबाईंनी बोलून फोन ठेवला. सगळं त्यांच्या मनासारखं होत होतं म्हणून लीलाबाई अतिशय आनंदात होत्या. प्रणित मात्र नाराज होता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी शामरावांच्या लक्षात आली होती. आयुष्यात तडजोड करावीच लागते. मी नाही का करत? तुझ्या आईसोबत क्षणभर पटणंही खरं तर अवघड आहे. तरी मी जुळवून घेतोच ना. जमेल तुलाही. एक दिवस शामराव त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. तुम्ही केली ना तडजोड? करत राहा मग, प्रणित त्यांना म्हणाला. अरे, रंग, रूप, दिसणं ह्यापेक्षा स्वभाव जास्त महत्त्वाचा आहे. तशी सगळ्यांनाच काही ना काही तडजोड करावी लागते. सगळं असं मनासारखं मिळत नसतं. शामराव म्हणाले. ते काहीही असलं तरी मी मात्र तडजोड करणार नाही. प्रणित रागातच त्यांच्यासमोरून निघून गेला. ह्या घरात हे दोघं मायलेक कधी कुणाचं ऐकतील तर शपथ आहे. आता ही बाहेरची पोरगी घरात आल्यावर काही फरक पडेल की सगळं वातावरण अजूनच चिघळेल काय माहिती. शामराव स्वतःशीच पुटपुटले. इकडं लीलाबाई स्वतःच्या घरी सून येणार म्हणून स्वप्न रंगवत होत्या आणि तिकडं नयनाच्या घरी मात्र वेगळंच वातावरण तयार झालं होतं. संगे, ऐकलंस का? पाहुण्यांचा निरोप आलाय. आपली नयना पसंत आहे त्यांना. रविवारी लग्नाची बोलणी करायला येत आहेत ते. सोपान मामा अगदी आनंदात संगीता मामीला म्हणाले. लगेच लग्नाची बोलणी का? संगीता मामींनी त्यांना विचारलं. हो, एवढं चांगलं स्थळ आहे. मुलगा चांगला शिकलेला आहे. चांगल्या नोकरीला आहे. उगीचच उशीर करून चांगलं स्थळ का हातचं घालवायचं? आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडून होकार आला आहे. सोपान मामा संगीता मामीला म्हणाले. काय तर नशीब आहे पोरीचं. 12वीत होती तेव्हापासून स्थळं बघतोय. अन हिचं इथंच जुळायचं होतं का? बाई 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 बाई,
काय त्या बाईचा तोरा. पाहण्याच्या कार्यक्रमातच तिनं पाय धुवून घेतले. आता लग्नात अजून काय काय करायला लावेल अन कशी कशी नाचवेल तिलाच माहिती. हे बघा दिप्याचे बाबा, मी तुम्हाला एक दमडीही हुंडा म्हणून देऊ देणार नाही. मग हे लग्न मोडलं तरी हरकत नाही. सगळ्या कष्टाचा पैसा ह्या काळतोंडीवर उडवायची गरज नाही. आपल्यालाही पुढं मुलगा आहे. त्याचं शिक्षण, लग्न सगळं राहिलंय. संगीता मामी मामाला म्हणाल्या, अगं जरा तोंड सांभाळून बोल. सोपान मामा म्हणाले, काय तोंड सांभाळून बोलू. ही असली कपाळकरंटी. जन्मानंतर स्वतःच्या मायबापाला गिळून बसली अन आपल्या पदरात पडली. आपल्या घरातही आली अन आपल्या हातची जमीनही गेली. संगीता मामी म्हणाल्या, तिच्यामुळं जमीन नाही गेली. माझ्या बापानं कर्ज घेऊन ठेवलं होतं म्हणून गेली. सोपान मामा म्हणाले, हो पण हिच्या मायच्या लग्नासाठीच घेतलं होतं ना. तुमच्या बहिणीचं लग्न झालंच नसतं तर हातची जमीनही गेली नसती आणि ही कार्टी जन्मालाही आली नसती. तुमच्या बापानं एवढं कर्ज काढून लग्न करून दिलं होतं आणि पुढं झालं तरी काय. त्यांची पोरगी तर गेली जीवानीशी आणि जाताना आमच्या पदरात ही ब्याद टाकून गेली. आता हिचं करता करता आमचा जीव जायची वेळ आली. संगीता मामी म्हणाल्या, तो विषय आता काढायची गरज आहे का. सोपान मामा म्हणाले, हो, कारण हिच्या मायच्या लग्नावेळी जमीन गेली आणि आता हिच्या लग्नात हे डोक्यावरचं छप्पर गेलं नाही म्हणजे मिळवलं. संगीता मामी चिडून बोलत होत्या. मामा त्यांना शांत करायचा प्रयत्न करत होते. हे बघा, आता सांगून ठेवते, हिच्या लग्नासाठी 1.5 दमडी खर्च करायची नाही. ते मुलाकडचे आले की त्यांना सरळ सांगायचं, आम्ही काही श्रीमंत नाही, आम्ही हुंडा देऊ शकणार नाही. लग्नात तुम्हाला हौसमौस करायची असेल तर तुमचा पैसा तुम्ही खर्च करा. आम्ही पोरीला एकही दागिना चढवणार नाही की एकही कपडा घेणार नाही. नेसत्या कपड्यानिशी पोरगी तुमच्या घरात येईल. फार फार तर एखाद्या मंदिरात आम्ही लग्न लावून देऊ अन ह्या कारणासाठी तिचं लग्न मोडत असेल तर खुशाल मोडू द्या. असेलच तिच्या नशिबात कुणी ना कुणी. पडेल तिच्या पदरात तो बरोबर. पण ह्या काळतोंडीवर एकही पैसा खर्च करायचा नाही. मी तर म्हणत होते हिला शिकवूही नका, पण तुम्हालाच हौस होती ना. आता मात्र 8 आणे हिच्यावर खर्च करायचे नाहीत. संगीता मामी तोंडाला येईल ते बोलत होत्या. त्यांचं बोलणं नैनाच्या कानावर पडलं. तिच्या डोळ्यातून अविरत पाणी झरू लागलं. माझे आई बाबा असते तर कदाचित माझ्यावर ही वेळ आलीच नसती.
एखाद्या लग्न होणाऱ्या मुलीच्या डोळ्यात सुखी संसाराचे किती स्वप्न असतात. माझ्या डोळ्यात मात्र अंधार, सगळा अंधार. आयुष्यात आधीही अंधारच होता. नवीन तयार होणारं नातं सुखाचे किरण घेऊन येईल का? लग्न झाल्यावर तरी सुख पदरात पडेल ना? स्वतःशीच बोलत नैनानं स्वतःचे डोळे पुसले. बघता बघता रविवारचा दिवस उजाडला. काय होईल पुढं? खरंच नैनाच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कथेच्या पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.